हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आता मी आहे नायगरा फॉल्सला आणि काल नायगरा फॉल्सचा लाईट शो बघितला आपण. तर आता मी निघालो नायगरा फॉल्स सकाळी बघायला आणि तिथे काही ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की मेड ऑफ मिस्ट बोट राईड आणि केव ऑफ विंड. तर या ॲक्टिव्हिटीज मी करणार आहे. तर आता सकाळचे वाजले आहेत 10:30 आणि जी बोट राईड आहे ती 15 मिनिट्सनी असते. तुम्ही प्रायर बुकिंग पण करू शकता, पण आमचा काय टाईम फिक्स नव्हता, आम्ही प्रायर बुकिंग नाही केलं आहे. तर तिथे डायरेक्ट जाऊ आणि मग या 2 ॲक्टिव्हिटीज करू आणि बाकीचं काय एक्सप्लोअर करण्यासारखं आहे तर ते करू. When you dream, do you see beautiful rays of light? सो नायगरा फॉल्स नायगरा स्टेट पार्कमध्ये आहेत आणि आतमध्ये 3 वॉटरफॉल्स आहेत टोटल. एकाला म्हणतात अमेरिकन फॉल्स, नंतर हॉर्शू फॉल्स आणि एक ब्रायडल वेल का वेल फॉल्स समथिंग, आय एम नॉट शुअर अबाउट इट. आणि आतमध्ये इथे पेड पार्किंग आहे आणि बाहेर पण काही पार्किंग स्पॉट्स आहेत. जर तुम्ही लकी असाल तुम्हाला बाहेर मिळेल जी फ्री पार्किंग आहे, बट इथे तुम्हाला पे करावं लागतं. बट विच इज ओके, विच इज लाईक $10 फॉर अ वीक डे अँड $15 फॉर वीकेंड्स. आणि गाडी सेफ पण राहते इथे. तर आता आपण पार्कमध्ये एंट्री करू आणि एक्सप्लोअर करू पार्क. सो स्टेट पार्कला तर एंट्री फ्री आहे, पण तुम्हाला आतमध्ये काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर तुम्हाला एंट्री फी भरावी लागते. सो आम्ही ऑब्झर्वेशन डेक आणि मेड ऑफ द मिस्ट या दोघांची एंट्री फी पहिले पे केली आहे. सो मेड ऑफ द मिस्ट म्हणजे एक बोट राईड आहे जी तुम्हाला वॉटरफॉलच्या आतमध्ये घेऊन जाते आणि एक राऊंड मारून आणते. द ट्रिप इज अप्रॉक्सिमेटली फॉर 15 मिनिट्स आणि त्यासाठी तुम्हाला पे करावं लागतील $25 फॉर पर पर्सन. सो आता आम्ही पहिले आलो आहे ऑब्झर्वेशन डेकला आणि मग जाऊ मेड ऑफ मिस्ट बोट राईड. सो हे जे समोर बघताय ते आहे कॅनडा आणि हे आहे USA आणि हा जो ब्रिज आहे त्याला म्हणतात रेनबो ब्रिज, जो कनेक्ट करतो US टू कॅनडा. जर तुम्ही US सिटीजन असाल तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. आणि ही खालती आहे ती बोट मेड ऑफ द मिस्टची, त्यासाठी आम्ही चाललो आहे. सो आता आम्हाला हा पॉन्चो दिला आहे आणि याच्यावर लिहिलं आहे मेड ऑफ द मिस्ट, कारण ते आम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे तर भिजू नये म्हणून ते देतात सर्वांना. आणि ही जी बोट दिसते ती आहे फ्रॉम कॅनडा साईड आणि त्याच्यामुळे त्यांचा कलर रेड आहे आणि आपला ब्ल्यू आहे. आणि ही आमची बोट आहे. आणि हा आहे ऑब्झर्वेशन डेक. मगाशी आपण वरती होतो, सो ही ॲड करून आपण वरतून व्ह्यू बघणार आहोत. Shimmering, guiding you through the night. I know it feels like the night's getting longer and light is harder to find. I promise I'll always be there. I'll remind you when you close your eyes. If they send for me tomorrow, even if I leave right now, you'll find comfort there in knowing whenever in doubt, you can find me when the lights turn out. When the lights turn out. तो आता मेड ऑफ द मिस्ट बोट राईड करून झाली आमची आणि खूप भारी होती राईड. म्हणजे तुम्ही इथे असाल तर नक्की मी रिकमेंड करेन की तुम्ही ती घ्या. आणि थोडं ओलं व्हायला होतं बट इट्स फाईन, पण ती तुम्हाला बोट फुल जवळ घेऊन जाते वॉटरफॉलच्या आणि तुम्हाला बेस्ट व्ह्यू दिसतो. जो तुम्हाला US साईडने दिसत नाही, तुम्हाला त्या बोटीतून दिसतो. तर आता आम्ही नेक्स्ट पॉईंटला चाललो आहे, म्हणजे क्रोज नेस्ट, जिथे मेड ऑफ द मिस्टची बोट राईड सुरू होते. तिथूनच हा पॉईंट आहे. काही स्टेप्स आहेत ते तुम्हाला वॉटरफॉलच्या जवळ घेऊन जाते. तर तो पॉईंट एक्सप्लोअर करू आता. तो क्रोज नेस्ट करून आता मी आलो आहे ऑब्झर्वेशन डेकला, जो 200 फीट वर आहे मेड ऑफ द मिस्टपासून. आणि आता इथून आपण नायगरा फॉल्स आणि हॉर्शू फॉल्स बघू. Even now, laying down hundreds of miles away, I can see you and me like it was yesterday. I know it's not the same, but I'm still behind you every step of the way. Look in yourself and I'll be there, I can guide you. All the love is the same. सो नायगरा फॉल्स स्टेट पार्कमध्ये एक आयलंड आहे, गोट आयलंड. तर तिथून तुम्हाला हॉर्शू फॉल्स दिसतो आणि बाकीचे पण काही पॉईंट्स आहेत.
तर ते पॉईंट आता आपण एक्सप्लोअर करू. आणि वाटेत जाताना आपल्याला अमेरिकन रॅपिड्स म्हणून जागा लागते, म्हणजे नायगरा रिव्हर जी आहे तिथे रॅपिड्स तयार होतात कारण खालती दगड आहे. सो ते बघू आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करू बोट आयलंडकडे. If they send for me tomorrow, even if I leave right now, you'll find comfort there in knowing whenever in doubt, you can find me when the lights turn out. When the lights turn out. सो आता आम्ही चाललो आहे केव्ज ऑफ विंड्सला, जो ब्रायडल फॉल्सच्या खालती घेऊन जातो. तुम्ही मागासच्या क्लिपमध्ये बघितलं असेल ती लोकं जी होती येल्लो पॉन्चोमध्ये. सो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणासाठी आय थिंक दुसरं तिकीट लागेल. तर आम्ही ती जागा शोधतो आहे जिथे आपलं तिकीट बाय करता येईल. सो विंड ऑफ केव्ससाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग नाही करता येत, तर तुम्हाला इथे पण बुक करावं लागतं. आणि लेटेस्ट टाईम स्लॉट अवेलेबल वॉज लाईक 8 PM आणि आम्हाला इथून लवकर निघायचं 8 PM आम्ही नाही आहोत तिकडे. सो आम्ही नेक्स्ट टाईम ते करू. सो आता आम्ही एक आयलंडची टूर घेऊ पूर्ण आणि मग बाकीचे पॉईंट्स एक्सप्लोर करू. आणि जर तुम्हाला आयलंडवर बसनी फिरायचं असेल तर ही मागे जी बस दिसते तुम्हाला ग्रीन कलरची, तिथं तुम्ही बुकिंग करू शकता. ती आहे $3 फॉर अ राईड, फॉर अनलिमिटेड ट्रिप्स आय थिंक. आणि त्याला म्हणतात नायगरा ट्रॉली समथिंग. सो ती तुम्ही घेऊ शकता. सो मगाशी एक मिसकम्युनिकेशन झालं, त्याच्यामुळे तिकीट नाही मिळालं होतं. बट आता मिळालं तिकीट आणि स्लॉट आहे 4:15चा. तर आता पहिले आम्ही लंच करायला जाऊ आणि मग परत येऊ इथे फॉल, म्हणजे त्या केव्ज ऑफ विंड्सला जायला. सो नायगरा फॉल्समध्ये खूप इंडियन रेस्टॉरंट्स आहेत तिथे बुफे सिस्टम अवेलेबल आहे. सो त्यातलंच एक इंडियन रेस्टॉरंट आहे जायका. आम्हाला खूप लोकांनी रेकमेंड केलं तिकडे जायला. सो आम्ही लंचसाठी आता जायकाला चाललो आहे. You can find me when the lights turn out. When the lights turn out. You can find me when the lights turn out. सो आमचं लंच करून झालं आहे जायकामध्ये आणि खूप ऑप्शन्स होते खायला आणि टेस्ट पण चांगली होती फूडची. आणि तिकडे एक असा रूल आहे की तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढंच घ्यायचं, अदरवाईज यू हॅव टू पे एक्स्ट्रा लाईक फॉर $10 फॉर एव्हरी पाऊंड दॅट यू वेस्ट. सो ती एक कन्सेप्ट मला आवडली तिकडची, त्याच्यामुळे वेस्टेज खूप कमी होतं आणि फूड क्वालिटी तर चांगलीच आहे. सो आता आम्ही निघालो आहे केव ऑफ विंड्सला आणि कारण आमचा टाईम स्लॉट आहे 4:15चा आणि आता 3:45 होऊन गेलेत. सो जरा रश करतो आहे आणि कारण आम्हाला 1 माईल वॉक करायचं आहे. When you dream, do you see beautiful rays of light? सो विंड ऑफ केव्सवरून आता मी रिटर्न आलो आहे आणि तुम्ही बघत असाल की पूर्ण भिजलो आहे, म्हणजे फुल ड्रेंच्ड आहे दोघंही आम्ही. पण एक्सपिरियन्स चांगला होता, म्हणजे हे पण तुम्ही नक्की ट्राय करा अपार्ट फ्रॉम द मेड ऑफ मिस्ट बोट. सो आता आम्ही थोडं सुकायची वाट बघू आणि मग नायगरा फॉल्स स्टेट पार्क एक्झिट करू आणि नंतर डिसाईड करू की कुठे जायचं. नायगरा फॉल्सवरून संध्याकाळी 7ला निघून आम्ही न्यूजर्सीला आलो पहाटे 4 वाजता. सो आम्ही मध्ये रॉचेस्टरला गेलेलो. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये पण नक्की शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, हॅव फन. Shimmering, guiding you through the night. I know it feels like the night's getting longer and light is harder to find.